गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 5000. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरामध्ये भटक्या कुत्र्यांचा उच्चार सध्या पाहायला मिळत आहे. अग्रेसर भवन येथे एक विद्यार्थी कॉलेजला जात असताना तेथील 10 ते 15 कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला. कुत्री पाठीमागे लागताच त्या विद्यार्थ्याने 10 फुटावरून उडी टाकली. त्यामध्ये हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे, तर त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महापालिकेने या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सध्या जोर धरू लागले. इचलकरंजी शहरामध्ये भटक्या कुत्र्यांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. मॉर्निंग वॉक असू दे किंवा रस्त्यावरून ये जा करणाऱ्या नागरिकांवर सध्या कुत्र्यांनी हल्ला चढवण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली. शहरातील अग्रेसन भवन येथे एक विद्यार्थी कॉलेजला जात असताना तेथील 10 ते 15 कुत्र्यांनी त्या विद्यार्थ्यांवर हल्ला केला. त्यानंतर विद्यार्थ्याने 10 फुटाच्या भिंतीवरून उडी खाली टाकली. यामध्ये हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. ही सर्व घटना CCTVमध्ये कैद झाली आहे. तर भटक्या कुत्र्यांनी सध्या शहरामध्ये उच्छाद मांडलाय. काही लहान मुलांचे तर वयोवृद्धांचे कुत्र्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये लचके तोडले आहेत. त्यामध्ये काही जणांनी आपला जीवही गमावला आहे. या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सध्या सर्वसामान्यांतून होऊ लागली. भटक्या कुत्र्याच्या प्रमाणामध्ये वाढ होऊ लागली. कुत्र्यांची नसबंदी करून त्यांच्यावर कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी सध्या होऊ लागली. तर भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. एखाद्या जंगलामध्ये वाघाला जेवढे नागरिक घाबरत नाही, तेवढे भटक्या कुत्र्यांना नागरिक आता घाबरू लागले आहेत. शाळेला ये जा करणाऱ्या विद्यार्थ्यांवर सध्या कुत्री हल्ला चढवत आहेत. त्यामुळे आपल्या मुलांना शाळेतून ने आण करताना पालकांनी स्वतः जावे व आपल्या मुलांचे रक्षण करावे लागत आहे. अग्रेसर भवन येथे झालेली जी घटना आहे ती संपूर्ण CCTVमध्ये कैद झाल्यामुळे हा सगळा प्रकार उघडकीस आलाय. एखाद्या शाळेच्या मुलाला कुत्र्याने चावा घेतल्यानंतर विद्यार्थी भयभीत होऊ लागले आहेत. त्यामुळे इचलकरंजी महापालिकेने या कुत्र्यांचे लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अन्यथा आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल असे नागरिक बोलू लागले आहेत.